पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। कंपनीच्या कार्यालयातील विश्रांती कक्षाचा वापर एका विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातही अशा स्वरूपाचा वाद निर्माण झाल्याने आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीरपणे दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडीतील काही प्रसिद्ध आयटी कंपन्यांच्या इमारतीमधील विश्रांती कक्षाचा वापर काही कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी केला जात आहे। कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना समान हक्क आणि सुविधा मिळणे अपेक्षित असते, मात्र एखाद्या विशिष्ट गटाकडून अशा प्रकारे जागा अडवून धरली जात असल्याने संस्थात्मक शिस्तीचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे। कार्यालयातील विश्रांतीसाठी असलेल्या जागांचा वापर केवळ त्याच कामासाठी व्हायला हवा असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे। नाशिकच्या घटनेनंतर आयटी कंपनीमधील अंतर्गत हालचालींवर आता बारीक लक्ष ठेवले जात आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात एक विशिष्ट पत्र पाठवले आहे। हिंजवडीतील कंपन्यांमध्ये नेमका काय प्रकार सुरू आहे याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। कार्यालयातील नियमावलींचे उल्लंघन करून अशा गोष्टी घडत असतील तर त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे।